नमस्कार मित्रो, आज राधे या बेघर बांधवांची कहाणी कथा आपण घेऊन आलो आहे। आणि राधे हा कळंब ते यवतमाळ या हायवे रोडच्या मधातून चालतो आहे, म्हणून आमचे संजय गावंडे सरांचा फोन आला। रोडच्या मधोमध चालतो आहे आणि गाडी अडवतो आहे। आम्ही ज्यावेळी गेलो त्याला शोधण्यासाठी, त्यावेळी तो त्या ठिकाणी आम्हाला सापडला नाही। नागपूर हायवे रोडनी कळंब पर्यंत आम्ही शोध घेतला। तिथून आल्यानंतर पिंपळगाव रोडनी सुद्धा शोध घेतला। त्यानंतर आर्णी वनवाशा मारुती आर्णी रोडनी सुद्धा जाऊन पाहिलं। जवळ 50-60 किलोमीटरचा रन आमचा पहिल्या दिवशी झाल्यानंतर तो सापडला नाही। त्यानंतर बाबुळगाववरून आम्हाला फोन आला की हा बाबुळगाव मध्ये आहे। तर आम्ही यवतमाळवरून त्याला बाबुळगाव घेण्यासाठी गेलो। तर त्या ठिकाणी आमची टीम निघाली, परंतु त्या ठिकाणी सुद्धा तो आम्ही जायच्या आधी तो गायब झाला आणि त्यावेळेस सुद्धा आम्हाला सापडला नाही। परंतु रात्री तिसऱ्या दिवशी मग त्याचा चांदोरीनगर यवतमाळ येथून एका ढाबे चालकाचा फोन आला की संदीप भाऊ या ठिकाणी हा आहे। तर आमची संपूर्ण टीम त्या ठिकाणी पोहोचली। नंददीप फाउंडेशनचे सर्व सेवेकरी निशांत सारे, विकी कोणकार, कृष्णा मुळे आणि स्वप्नील सावळे वगैरे सर्व त्या ठिकाणी गेले आणि त्याला वाहनात बसवतानाही तो फार त्रास देत होता। कंटिन्यू त्याच्या हातामध्ये सिगरेट राहायची, सिगरेट फुकत तो समोर चालायचा। त्यामुळे ते त्याचं हिंसक वृत्ती पाहून लोक घाबरायचे आणि त्याला गाडीत बसवताना खूप त्रास झाला। 4-4, 5-5 जण त्याला गाडीत टाकत होते, तो बाहेर निघत होता आणि ताकद जास्त असल्यामुळे त्याला टाकणं जरा अवघड झालं होतं। तरीही आमच्या टीमने त्या धाडस केला आणि त्या बेघर प्रभूजींना आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे निवारा दिला। आणल्यानंतर त्याचे केश कर्तन करण्यात आले। केश कर्तन करताना सुद्धा तो केश कर्तन करू देत नव्हता, दाढी सुद्धा करू देत नव्हता। जोरात ओरडणे, चिरखणे असा तो कृत्य करू लागला आणि आपण जर केस कापायला गेलो तर तो हाताला डसत होता। अशा कंडिशन मध्ये त्याचे केश कर्तन करून त्याची आंघोळ करून देण्यात आली। त्यानंतर त्याला बांधून सगळं आम्हाला करावं लागलं, कारण तो हिंसक आणि डेंजर असल्यामुळे थोडंसं आम्हाला सुद्धा भीती होती की काही करू शकतो हा। त्यावेळी त्याची केश कर्तन केल्यानंतर मग मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम व अन्य डॉक्टर कविता ते बोरकर मॅडम यांनी आजच त्याच्यावर उपचार केलेत। मध्य प्रदेश राज्यातील तो असल्याचं सांगतो आहे। पूर्ण अजून गाव नाव पत्ता सांगितला नाही, परंतु उपचार होऊन लवकरच बरा होऊन तो सर्व पत्ता त्याचा सांगणार आहे। नक्कीच तो आनंदाने त्या परिवारामध्ये जाईल। नाहीतर जर नंददीपने निवारा दिला नसता तर तो भटकतच राहिला असता। 2 वेळचं जेवण, 2 वेळचा चहा, नाश्ता सर्व त्याला दिला जातो, त्याच्यावर उपचार केले जातात आणि लवकरच बरा होऊन त्याला सुखरूप घरापर्यंत आम्ही पोहोचून देणार आहोत। आपण जर ह्या व्हिडिओ पाहत असाल आणि याला जर कोणी ओळखत असाल तर नक्कीच नंददीप फाउंडेशन यवतमाळशी संपर्क साधावा। आमचा संपर्क आहे 95 52 22 50 80। नंददीप फाउंडेशन यवतमाळ। जय हिंद, जय गाडगे बाबा।